औरंगाबाद खंडपीठाचे राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल. नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर न्यायालयाची नापसंती. पालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणताच घोटाळा नाही. ईव्हीएम मशीन घोटाळा होऊच शकत नाही. मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. वसई विरार शहरात 80,000 दुबार मतदार. बहुजन विकास आघाडीचा गौप्यस्फोट. दुबार मतदारांची नावं यादीतून काढण्यासाठी बहुजन विकास आघाडीचं निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन. महानगरपालिकेच्या मतदार याद्या नीट तपासा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणा शोध घ्या. राज्य निवडणूक आयुक्तांचे पालिका आयुक्तांना आदेश. तक्रारीची वाट न पाहता स्वतः दुरुस्तीबाबत कारवाई करण्याचे आदेश. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची आज लातूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द. महायुती सरकारची वर्षपूर्ती. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनता केंद्रित करण्यासाठी नवा निर्णय. विभागीय दक्षता पथक. राज्यस्तरीय समिती स्थापन. निवडणूक आयोगाचा भोगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. ठाण्यातील नगरसेवकांचं नाव मतदार यादीतून वगळले. सुधीर भगत यांची निवडणूक आयोगाकडे घेतली धाव. नाशिकमध्ये मतदार यादीतील घोळ समोर. जिवंत व्यक्ती मतदार यादीत दाखवले मृत. नाव वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आले. नगर परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान. गडचांदूर नगर परिषदेचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ. नंदुरबारमध्ये सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूमला तगडा पोलीस बंदोबस्त. परिसरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा पहारा. डॉक्टर गर्जे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त राग सुधार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी करणार तपास. एकूण 7 अधिकाऱ्यांची एसआयटीत नियुक्ती. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री न्याय देतील. गौरी पालवेंच्या आईवडिलांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनावर प्रतिक्रिया. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी आयपीएस अधिकारी नेमून तपास होईल. सरकारी वकीलही दिला जाणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आक्रमक. देवी देवता आणि महापुरुषांच्या नावासमोर कोणत्याही कंपन्यांची नावं असता कामा नये. जनभावना लक्षात घेऊन नावात बदल करण्याची मागणी. लातूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीवर 440 आक्षेप प्राप्त. महापालिकेकडून अर्ज छाननीला सुरुवात. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान आचारसंहिता लागू शकते, तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. मंत्री प्रताप सरनाईकांकडून शक्यता व्यक्त. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्या. खासदार नरेश म्हस्केंची संसदेच्या अधिवेशनात मागणी. ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. कोणी कितीही इथून तिथे उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही. इथल्या सर्व महानगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकणार. प्रताप सरनाईकांचा दावा. सत्ताधाऱ्यांना सोयीचं राजकारण करता यावं यासाठी निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी हाताशी धरलंय. लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांचा निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार. दोन्ही ठाकरे हिंदूंना टोपी घालत आहेत. 2050 पर्यंत मुंबईमध्ये 30% मुस्लिम होणार. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल असल्याची माजी खासदार किरीट सोमय्या यांचा दावा. तपोवनावरून टीका करणाऱ्यांशी मला देणं घेणं नाही. त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही. सयाजी शिंदेंचं वक्तव्य. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे 126 कोटी तात्काळ द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन करू. भाजप युवा मोर्चाचा अजित पवारांना इशारा.
महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसदीय अधिवेशनातील कामकाजात 100% सहभाग ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा राज्यसभा खासदारांना सूचना. दरवर्षी परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. प्रदूषित हवामानावर गांधी मायलेकीची प्रतिक्रिया. दरवर्षी फक्त भाषणबाजी होते. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींची टीका. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानींच्या अडचणीत वाढ. शीतल तेजवानींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानांचा रिपोर्ट तयार. मुंबईकरांच्या सूचनांवर भाजपचं सादरीकरण. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्याकडून सादरीकरण. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा अभियान. राज्यात मातंग समाजाचा मुंबई ते नागपूर पायी मोर्चा. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, आंदोलकांची मोर्चातून मागणी. आगामी अधिवेशनात मोर्चा नागपूरमध्ये धडकणार. नालासोपाऱ्यात ओव्हरब्रिज खाली वाहतूक कोंडी. तर रुग्णवाहिका अडकले. वाहतूक पोलीस नसल्यामुळे कायम या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप. तर आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू. तपोवनातील वृक्षतोडीवरून करुणा मुंडे आक्रमक. प्रशासन तपोवनातील झाडं तोडण्याचं पाप करतंय. झाडं तोडली तर तुमची सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही. तपोवनातील वृक्षतोडीवर करुणा मुंडेंचं वक्तव्य. भिवंडी पालिका निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप. प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ. आरपीआय एकतावादीचा पक्षाचा आरोप. भिवंडीतील 20 गावांमधून जाणाऱ्या खावडा टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा विरोध. लाईनच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रशासनाला तीव्र आंदोलन इशारा. लाईनमुळे शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन बाधित. वाशिमच्या आसरामातेच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. अमरावतीत अतिक्रमण विभागाने शेतकऱ्यांची फुले फेकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर फुले फेकल्यामुळे शेतकऱ्यांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिजाब आणि बुरखा विरोधात गोरेगावमध्ये मनसे आक्रमक. मनसे शिष्टमंडळाने घेतली शाळा प्रशासनाची भेट. कॉलेज बाहेरील आंदोलनाचा हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक वातावरण देऊ नका. गौतम रावरी यांचं वक्तव्य. अकोल्याच्या आडगाव येथे शाळकरी चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल. पाकिस्तान जिंदाबाद असा नारा देतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस चौकशी सुरू आहे. अकोल्याच्या पातूर तहसील कार्यालयात अनोळखी ड्रोन पडल्याने खळबळ. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गर्दी. तर परिसरात भीतीचं वातावरण. अहिल्यानगरमध्ये पीर रतननाथ महाराजांच्या मंदिर परिसरावर प्रशासनाने चालवलाय बुलडोझर. तर दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या पार्किंगसाठी बुलडोझर चालवलाय. तर दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये शीख बांधव आक्रमक. भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाचा आठवडा बाजार शिबिर उत्साहात संपन्न. या शिबिरात प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नोंदवलाय सहभाग. राज्यपाल नियुक्त आमदारांचं नियुक्ती प्रकरण. 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा निर्णय लांबणीवर. सर्किट बेंचकडून याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे. 12 आमदारांची प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग. पवईमधील खासगी जागेतील वृक्षतोडवरून मोठा वाद. 70 झाडांना स्थलांतर तर 45 झाडांना कापण्याची परवानगी मिळताच ही झाडं छाटणीला सुरुवात झाली. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यावर तात्पुरते वृक्षतोड थांबवली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात लिंबादेवी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. बाळाला शिखरावरून टाकण्याची प्रथा आजही कायम. दहिसरमध्ये आरपूर्व विभाग विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान प्रदर्शन भरवण्यात येणारे. विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे भारतीय उलूक उत्सवाला सुरुवात. 130हून अधिक शाळांनी नोंदवला सहभाग. उलूक उत्सवेद्वारे घुबड पक्षाबद्दलची अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा उपक्रम. लातूर शहरातील अनेक भागांमध्ये कचरा आणि नाल्यांच्या समस्या वाढल्यात. नागरिक त्रस्त आहेत. पालिकेचं मात्र दुर्लक्ष आहे.
परवानगीशिवाय महिलेचा फोटो काढणे गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतले लाखो रुपये, मात्र ते विद्यापीठात भरलेच नसल्याचं उघड झालंय. फी भरली नसल्याने परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाला धक्कादायक माहिती. श्री साई इन्स्टिट्यूट वखाडमधील ही घटना. कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचे केडीएमसी मुख्यालयावर धडक. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. डीजीसीएकडून इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्स. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांची होणार बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 5 सदस्यीय चौकशी समितीचे कामकाज सुरू. व्हीएसआयचा मागील 17 वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची मागणी आहे. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्याकडून होणार प्रकरणाची चौकशी. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन. भीमा कोरेगाव प्रकरणी हनीबाबूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. गेल्या 5 वर्षापासून हनीबाबू अटकेत. हनीबाबूला जामीन मंजूर. नवी मुंबईच्या सिडको विरोधात मनसे आक्रमक. भूखंडगामी बिल्डरच्या घशात घातला. मनसेचा सिडकोवर आरोप. तर दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला भूखंड विक्री केल्यानं संताप. पीएम किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण. पीएम किसान योजनेतून काही शेतकऱ्यांनी वगळले तर छत्रपती संभाजीनगरच्या 5543 शेतकऱ्यांना वगळले. केवायसी अपूर्ण. बँक खाते आधार सीडिंग न केल्यानं वगळले तर अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून राहावं लागणार आहे वंचित. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा आहे. जैन मुनी निलेश चंद्र महाराजांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे. जीवदया आणि कबूतर बचाव अभियानाचा प्रारंभ. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन. पुण्यातील डोळस दाम्पत्याचे लुबाडलेले 14 कोटी परत मिळणार. वेदिका पंढरपूरकरांनी पैसे देण्याची दर्शवली आहे तयारी. तर पंढरपूरकरचे वकील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. पुतीन यांचं नवी दिल्लीतील पालम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत. पंतप्रधान मोदींनी केलं पुतीन यांचं स्वागत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँड्रे बेलोसेव यांची शस्त्र खरेदीवर चर्चा. महत्त्वाच्या संरक्षण सामग्री खरेदीसाठी उभय नेत्यांची चर्चा. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक फेरबदल आणि नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला गती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत संसदेतील दालनामध्ये बैठक. तर उत्तर प्रदेशातील भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांवर चर्चा. 2024 मध्ये रस्ते अपघातात 1,77,000 नागरिकांचा मृत्यू. तर लोकसभेत रस्ते वाहतूक मंत्रालयाची माहिती आहे. अहिल्यानगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ऊस दरासाठी राज्यभर आंदोलन. ऊसाला पहिली उचल 3,300 मिळावी या मागणीसाठी साखर कारखान्यांना निवेदन देण्यास सुरुवात. धाराशिवमधील सोयाबीन हमीभाव केंद्र 4 दिवसांपासून बंद. केंद्रात गोणी नसल्याने केंद्र बंद. तर सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरात रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 250 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडल्याची भीती. तर खतांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वसईमध्ये प्रसिद्ध ब्रँड्सच्या बनावट प्रोडक्टची विक्री. तर कारखान्यांवर पोलिसांची धाड. कारवाईत 8 लाखांहून अधिक माल जप्त आहे. कन्नड पोलिसांनी सापळा रचून हाणून पाडला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन बनावटीच्या दारू तस्करीचा प्रयत्न. कारवाई करत 10 लाख रुपयांचा दारू साठा जप्त केलाय. गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला अटक केली आहे. बीड गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी. महिलांना मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवत लुटलंय. तर या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात बनावट गुटखा कारखान्यावर छापा, कारवाईत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. तर या प्रकरणी एक आरोपी फरार आहे. कोणीही आपल्यापेक्षा सुंदर असू नये म्हणून महिलेकडून पोटच्या 3 चिमुकल्या मुलींची हत्या. हरियाणाच्या पानिपतमधील खळबळजनक घटना. क्रूर महिलेला पोलिसांनी ठोकल्यात बेड्या. अकोल्याच्या हिवरखेडमधील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ. ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले मांसाचे तुकडे. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा संशय. पिंपरी चिंचवडमध्ये चेंबरमध्ये अडकलेल्या रेडकाची सुटका. पालिकेच्या अग्निशमन दलाने केली चेंबरमधून रेडकाची सुरक्षित सुटका. भिवंडीत ब्रश कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. आगीमध्ये 5 गोदाम जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कल्याण डोंबिवलीतील मंगरुळ गावात बिबट्यांचं दर्शन. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीत माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 18 माओवाद्यांचा मृत्यू. चकमकीत माओवाद्यांशी लढताना 3 जवान सुद्धा शहीद. प्रियकराकडून धोका. तृतीयपंथीयांची गळफास घेत आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवत व्यक्त केल्या भावना. घटनास्थळी सोलापूर पोलीस दाखल. पुढील तपास सुरू. गडचिरोली जिल्ह्यात 11 महिन्यांच्या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 8 लोकांनी जीव गमावलाय. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाणार. विभागीय वनाधिकाऱ्यांची माहिती. वाशिमच्या जवळके परिसरात मोकाट श्वानांचा वावर वाढलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी आहे. पनवेलच्या कळंबोलीजवळ मालगाडीचं चाक घसरलं. यामुळे पनवेलहून वसईकडे जाणारी एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झालाय. पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरामध्ये कार चालकाचा जीवघेणा स्टंट. कार चालकाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान राष्ट्रीय विमान कंपनी विकणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पॅकेज मिळवण्यासाठी पीआयची विक्री. पीआयमधील 51% व्हिसा विकण्याची IMFची अट. नंदुरबारच्या सारखेडा घोडे बाजारात पहिल्याच दिवशी महागड्या घोड्यांची खरेदी. आमदार राहुल कुल यांच्या मुलाने खरेदी केला 11 लाखाचा घोडा. यवतमाळमध्ये एसटीचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू तर 13 प्रवासी जखमी. गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदी विरोधात AIMMचं आंदोलन. जनाब हाजी फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन. रत्नागिरीत 1 वर्ष 9 महिन्याची चिमुरडी रडणं विसरून पोहणं शिकली. वेदा परेश सरफरे सर्वात लहान जलतरणपटू. इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.